कशा आहात मैत्रिणींनो? बऱ्या आहात ना? किती सुंदर दिसत आहेत ना भाज्या सगळ्या. तर इथे आपण बनवणार आहोत पावभाजी. त्यासाठी मी घेतलेले आहे इथे बटाटा, शिमला मिरची, फ्लावर, पत्ताकोबी, बीन्स, मटर आणि कलरसाठी मी इथे घेतलेलं आहे बीट, जे खायला पण हेल्दी असतं आणि याच्यामुळे आपल्या भाजीला कलर पण खूप छान रेस्टॉरंटसारखा येणार आहे. आणि मुलं आपली खायचा कंटाळा करतात बीट, तर त्यांना कसं खाऊ घालायचं ते असं. ठीक आहे. आता या सगळ्या भाज्या आहेत ना आपण आधी कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेऊया बॉईल करायसाठी. सगळ्या भाज्या आपल्या कुकरमध्ये ट्रान्सफर झाल्या आहेत. त्याच्यात आता हळद टाकूया, मीठ टाकूया थोडे, म्हणजे भाजीलाही छानसं असं मीठ लागून जाईल. आणि साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकूया आणि 4 ते 5 याला शिट्ट्या घेऊन घेऊया, की जेणेकरून आपली भाजी छानशी अशी गळेल. तुम्ही बघू शकताय तिथे आपल्या भाज्या किती छान सुंदर अशा शिजल्या आहेत, मस्तपैकी गळाल्या आहेत आणि कलर बघा किती छान आला आहे. या सगळ्या भाज्या आता आपण आहे ना एक मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि थोडंसं त्याला मिक्सरमध्ये फिरून काढूया, की भाजी चांगली आपली मिक्स झाली पाहिजे, म्हणजे मुलांना काही निवडायचं टेन्शनच नाही. सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात आहे ना. भाजी मस्त आपली एकजीव झाली आहे. दिसत आहेत का कुठल्या भाज्या टाकल्या आहेत, आणि कलर बी खूप छानसा असा सुंदर आला आहे. इथे आता आपण बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला, आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि लाल तिखट, घरातला थोडासा काळा मसाला आणि मीठ भाज्या फ्राय करायसाठी, आणि एव्हरेस्ट पावभाजी मसाला, कारण एव्हरेस्ट पावभाजी मसाल्याची स्मेल पण खूप छान आहे आणि टेस्ट स्ट्रक्चर पण खूप छान येतो भाजीला. ठीक आहे. कढईतलं तेल छान असं गरम झालेलं आहे. याच्यात आता आपण कांदा ट्रान्सफर करूया. सगळा कांदा मस्तपैकी असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे तेलात, म्हणजे कांद्यातला कच्चापण पण पूर्ण निघून जातो. चांगलं व्यवस्थित भाजून कांदा आपला मस्त असा गोल्डन ब्राऊन झाला आहे. त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकूया आणि ती पण चांगली व्यवस्थित भाजून घेऊया, कारण लसूणमधला कच्चा पण निघाला पाहिजे, नाही तर भाजीला वेगळा असा स्मेल येतो. आता याच्यात आपण लसूण आलं पण आपलं भाजून झालं आहे, कांदा पण झाला आहे. याच्यात आता आपण टमॅटो टाकूया, जो बारीक चिरून ठेवला आहे आपण. टमाटा हा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण तो लवकर गळतो मग. आणि चांगला टमाटो कांदा चांगला हलवून चांगला गळ्यापर्यंत भाजायचा आहे. याच्यात आता आपण जे मसाले काढले आहेत ना ते टाकूया, ते पण चांगले भाजून घेऊया, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. हे बघा किती भाजीला सुंदर असा कलर आलेला आहे इकडे मसाल्यांना. आता याच्यात आपण भाजी मिक्स करूया. मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे आणि त्या मिक्सर जारमध्येच थोडं पाणी टाकून हलवून ते पाणी या भाजीमध्ये आपण मिक्स करूया. तुम्ही बघू शकता तेल पण किती छान सुटले आहे मसाल्यांना आणि कलर पण किती छान आला आहे. हे बघा काही छान सुंदर कलर आलेला आहे भाजीला आपल्या. छान दिसते ना भाजी, एकदम मस्त. आता याच्यात आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. भाजीला मस्त अशी उकळ आणायची आहे. बघा किती छान मस्त त्याला तरी पण आली आहे आणि कलर पण छान झाला आहे. दिसते ना एकदम रेस्टॉरंटसारखी सेम भाजी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा पावभाजी. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल. कोथिंबीर टाकल्यावर बघा काय सुंदर अशी दिसते ना पावभाजी. एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.